विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी 72,000 रुपयाची शिष्यवृत्ती देत असतात, ज्याच्यामध्ये मोफत प्रशिक्षण देखील असते, ज्याच्यामध्ये लेखी प्रशिक्षण देखील मोफत असते आणि मैदानी प्रशिक्षण देखील मोफत असते. सोबतच तुम्हाला 72,000 रुपयाची शिष्यवृत्ती देखील दिली जाते. तर याच्याबद्दल डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आता इथं विद्यार्थ्यांना हाच पॉइंट माहित नाही की कोणती संस्था कोणत्या कॅटेगरीला शिष्यवृत्ती देते आणि सध्या अर्ज प्रक्रिया कोणत्या या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीची कोणत्या संस्थांची पोलीस भरतीसाठी चालू आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त पोलीस भरती संदर्भात चर्चा करणार आहोत. आता विद्यार्थ्यांना इथे सर्वात महत्त्वाचा एक पॉइंट समजून घेणे इथे महत्त्वाचा आहे. तो पॉइंट आहे पोलीस भरतीसाठी, फक्त पोलीस भरतीसाठी सांगत आहे. सध्या सध्या कोणत्या या ठिकाणी संस्थांचे कोणत्या कॅटेगरीसाठी अर्ज चालू आहेत हे देखील सांगणार आहे आणि ज्या राहिलेल्या संस्था आहेत त्यांचे देखील अर्ज प्रक्रिया कधी होईल हे देखील सांगणार आहे. मी TRT संस्थेला सकाळीच कॉल केला होता, त्याच्यानंतर सारथी संस्थेला देखील कॉल केला होता आणि महाज्योती संस्थेला देखील कॉल केला होता. ऑथेंटिक माहिती सांगणार आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. फॉर्म कधी चालू होतील हे देखील सांगेल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरतीसाठी सध्या कोणत्या या ठिकाणी चालू आहे, कोणत्या संस्थांचे कोणत्या कॅटेगरीसाठी चालू आहे हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगून घेतो, कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही आणि मी मिस होऊन देखील देणार नाही. अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, फक्त या ठिकाणी 94% लोक या ठिकाणी व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही आणि फक्त या ठिकाणी 6% जे लोक आहेत सबस्क्राईब करतात. विद्यार्थी मित्रांनो, विनंती आहे, अपडेट मिस होऊन देणार नाही, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता सर्वात महत्त्वाचे पोलीस भरतीसाठी आपण पोलीस भरतीसाठी फक्त या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी पोलीस भरतीसाठी कोणत्या कॅटेगरीसाठी बार्टीचे अर्ज प्रक्रिया चालू आहे. जवळजवळ 15 ते 20 दिवस होऊन गेले बार्टीचे अर्ज प्रक्रिया चालू आहे. मी वेळोवेळी अपडेट देत आलेलो आहे. बार्टीचे अर्ज चालू आहेत आणि SC कॅटेगरीचे सर्व विद्यार्थी याच्यामध्ये पात्र आहेत. आता TRT बघू शकता इथं मार्क करतो चालू आहेत. त्याच्यानंतर TRTI चे चालू नाहीत. त्याच्यानंतर कोणाचे चालू आहेत, RT नावाची जी नवीन संस्था याचे चालू आहेत. परंतु SC, आता बार्टी देखील SC साठी शिष्यवृत्ती देते आणि RT देखील शिष्यवृत्ती देते SC कॅटेगरीसाठी. फक्त बार्टीमध्ये वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या आणि RT मध्ये कोणत्या संस्था आहेत तर मातंग समाजाचे वेगवेगळे त्याच्यामध्ये विद्यार्थी आहेत, ते या ठिकाणी कॅटेगरी आहेत, त्यांना RT नावाची संस्था शिष्यवृत्ती देते. ठीक आहे. आणि इथं महाज्योतीचे पोलीस भरतीसाठी चालू नाहीत आणि या ठिकाणी सारथीचे देखील पोलीस भरतीसाठी चालू नाहीत. ठीक आहे. आता पॉइंट तुम्ही समजून घ्या, कोणाचे चालू झाले आहेत पोलीस भरतीसाठी तर बार्टीचे चालू आहेत आणि RTचे चालू आहेत. TRTचे चालू नाहीत, त्याच्यानंतर महाज्योतीचे चालू नाहीत आणि सारथीचे देखील चालू नाहीत. आता या ठिकाणी TRTI, त्याच्यानंतर महाज्योती आणि सारथी पोलीस भरतीसाठी कधी चालू होतील हे तुम्हाला सांगतो. आता सर्वात महत्त्वाचं त्याच्या अगोदर पॉईंट सांगून घेतो. बार्टी आणि TRTIचे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 28 तारीख शेवटची आहे. आज तारीख आहे माझ्या अंदाजित 19-20 ऑगस्ट असेल तारीख, परंतु 28 ऑगस्ट यांच्यासाठी कोणासाठी बार्टी आणि RTI साठी त्यांच्यासाठी आधीच चालू झालेले आहेत, त्यांच्यासाठी ही शेवटची तारीख आहे. त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला येथे सांगतो, अजूनही तुम्हाला दुसरी माहिती जर माहिती असेल अर्ज प्रक्रिया कधी चालू होईल ते देखील सांगतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बघू शकता कोणते या ठिकाणी UPSC दिल्ली सर्व संस्थांची चालू आहेत, UPSC महाराष्ट्र सर्व संस्थांची चालू आहे, MPSC स्टेट सर्व्हिस सर्व संस्थांची चालू आहेत, MPSC मेस सर्व संस्थांची चालू आहेत, MPSC कंबाईन बार्टी RT आणि महाज्योतीचे चालू आहेत, बँकिंग आणि रेल्वे सर्व संस्थांचे चालू आहेत. त्याच्यानंतर SSC CGL फक्त महाज्योतीचे चालू आहेत. त्याच्यानंतर पोलीस भरतीसाठी वरतीच मी तुम्हाला सांगितलं बार्टी आणि RTचे दोनच संस्थांचे चालू आहेत. शिक्षक भरती टेट महाज्योतीचे चालू आहेत आणि FC साठी बार्टी TRT आणि सारथीचे चालू आहेत. आता सर्वात महत्त्वाचं मी इथे सांगतो, एक मिनिट. आता या ठिकाणी कोणत्या संस्था राहिलेल्या आहेत, TRTI राहिलेली आहे पोलीस भरतीसाठी, महाज्योती राहिलेली आहे आणि सारथी राहिलेली आहे. तर तुम्हाला या ठिकाणी सांगतो हे सर्व फॉर्म या ठिकाणी मी इथे लिहितो. TRTचे, त्याच्यानंतर महाज्योतीचे, त्याच्यानंतर सारथीचे, हे कोणाचे, हे सर्व या ठिकाणी तिन्हींचे कोलॅब करून मी सांगतो या ठिकाणी या ऑगस्ट महिन्यामध्ये चालू होणार नाही, सप्टेंबर महिन्यामध्ये चालू होणार आहेत. ठीक आहे. याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि मी कॉल केला होता सकाळी, मी कॉल केला TRTI संस्थेला, त्यांनी सांगितलं
सध्या लगेच चालू होणार नाहीत, पुढील महिन्यामध्ये चालू होतील. त्याच्यानंतर महाज्योतीचे देखील कॉल केला, त्यांनी लगेच सांगितले नाही, लगेच सध्या चालू होणार नाही असे सांगितले. परंतु टी-आर-टी-आय वाल्यांनी सांगितले पुढील महिन्यामध्ये चालू होईल. त्याच्यानंतर सारथीवाल्यांनी देखील सध्या अपडेट नाही बद्दल बोलले, परंतु हे सर्व या ठिकाणी पुढील महिन्यामध्ये चालू होतील. या ठिकाणी महाज्योती आणि सारथीने करेक्ट अपडेट दिली नाही, परंतु टी-आर-टी-आयचे फॉर्म 100% पुढील महिन्यामध्ये चालू होतील. आणि टी-आर-टी-आयचे या ठिकाणी उशिरा होण्याचं एकच कारण मी तुम्हाला सांगतो, अजूनही मागील वर्षी जे विद्यार्थी याचे लाभ घेत आहात त्यांच्या या ठिकाणी काही या ठिकाणी हप्ते बाकी आहेत, त्यांना काही पैसे भेटणे बाकी आहे, त्यांचे प्रशिक्षण चालू असल्यामुळे अजून लगेच या ठिकाणी टी-आर-टी-आयचे चालू केलेले नाहीत. याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.